गव्हाचं पीठ, मैदा, बेसन पीठ, चवीनुसार मीठ, तेल. आता थोडंसं पाणी घालून मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा करायचा. थोडा वेळ झाकून ठेवायचा. तेल टाकलेलं आहे, जिरं आणि मोहरी टाकायची आहे, थोडंसं हळद टाकलेलं आहे, कढीपत्ता चुरचुरी द्यायचा, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे, टोमॅटोची पेस्ट टाकायची. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आता खोबरं टाकलेलं आहे, खिसलेलं ओलं खोबरं. त्यानंतर गरम मसाला, धने जिरे पावडर, तिखट टाकायचं, लाल तिखट, बटाटे टाकायचे आहेत, वाटाणे टाकायचे आहेत, बीन्स टाकायचे आहेत, बीटसुद्धा घातलेलं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर हे शिजवायला ठेवायचं आहे. त्यानंतर गाजर टाकायचं आहे आणि खोबरं पुन्हा एकदा टाकायचं आहे, खोबऱ्याच्या पाण्यासकट थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आता तयार झालेला कुर्मा, तेल टाकलेलं आहे आणि पुऱ्या आता तळायला घ्यायच्या आहेत, लाटून घ्यायच्या आहेत आणि टम्म अशा पुऱ्या फुगतात. बघा किती मस्त दिसते ही पुरी. अशी कधी फुगली आहे का? हा हा मस्तच. आणि आता कुर्मापुरी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा कुर्मापुरी नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते, खूपच भारी झालेली आहे. आणि मी लगेच खायला बसलो, तोंडाला पाणी सुटलंय. अशाच प्रकारच्या रेसिपी बनवण्यासाठी फॉलो करा.